सासू धड्डम सून मड्डम सासू धड्डम सून. शकू ते ऑमलेट आण ग इकडे. काय तुम्ही ऑमलेट खाणार? अरे राम 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 तू राम. चुप ग. सासूबाईंना जरा खुश करते ना मी आज. ऑमलेट खाऊन? नाही ग, एक वेगळ्या प्रकारचं सँडविच करणार आहे आणि सासूबाईंना खाऊ घालणार आहे. आणते इकडे. ते कसं? बघ तर तू. आणते. घ्या आणि ते सलाडही आण. घ्या. आणि मधही. हे कशाला? सासूबाईंना जरा मधात घोळवते ना. आण आण आण. सासूबाई या या या. दॅट्स बेटर. माझा ब्रेकफास्ट कुठे आहे? का दोघींचा टाइमपासच चाललाय नुसता? नाही नाही, यो बघा ब्रेकफास्ट तयारच आहे की. घ्या. व्हॉट इज दिस? दिस नाही काही. मी आता नी तुमच्यासाठी मस्त सँडविच बनवलाय. सँडविच? हे असं ऑमलेटच्या जोडीला सॅलड? आणि हे चिकट चिकट काय आहे? मध आहे मध. हनी हनी. ही सँडविच बनवण्याची कुठली स्टाईल तुमच्या चाळीतली वाटतं? सासूबाई तुम्ही सारखं सारखं माझ्या चाळीत जाऊ नका. तुम्हाला खुश करण्यासाठीच मी हा प्रयोग केला ना. हे असले फालतू प्रयोग तुझ्या माहेरी करत जा. सासूबाई स्टॉप इट प्लीज. काय झालं मामा? अभि सी, तुझ्या बायकोने ऑमलेट सारखं काहीतरी केलंय. प्लीज. वा छान आहे. अभि व्हॉट्स रॉंग विथ यू? आवडलं नाही? तुझ्या मम्माला मी केलेली कुठली गोष्ट आवडते? तू केलेली मी सुद्धा यांना आवडत नाही. निहाल, काय झालं ग बेटा? काय नाही हो डॅडी. ब्रेकफास्ट मध्ये मी आज एक नवीन प्रयोग करून बघितला. यांना आवडणाऱ्या दोन गोष्टी मी एकत्र आणल्या. कोणत्या? अंड्याचं ऑमलेट आणि सलाड. आणि वरून मध टाकला. छान आहे, छान आहे. आयडिया मस्त आहे. पाहिलं डॅड, मी हे सगळं यांना खुश करण्यासाठी केलं आणि आम्हाला घालून पाडून बोलतात. उगी उगी शांत हो, शांत हो. शांत हो काय म्हणताय तिला? अगं तिला नाही, तुला सांगतोय. मला? पण डॅड ते उगी उगी तिच्यासाठी होतं ना. अभि प्लीज, तुझ्या या ढ बायकोला म्हणावं काही येत नसेल तर चांगले कुकिंग क्लासेस जॉईन कर. पण असे अकलेचे तारे तोडू नकोस. मामा एग सँडविच आणि त्यावर सॅलड आणि वर मध. नेव्हर हर्ड ऑफ इट इन माय लाईफ. हो का? तुमच्या बर्गर मध्ये काय असतं सासूबाई? काय असतं? हिला कुठल्या तरी चॅनल वरती पाठवलं पाहिजे. हो बरोबर. तिथे अशा बऱ्याच मुली वणवण फिरत असतात आपले फसलेले पदार्थ घेऊन. फसलेले पदार्थ? सासूबाई एक दिवस असं येईल ना की तुम्ही तुमचं नाक मुठीत धराल आणि जगाला बोंबलून सांगाल की माझी सून जगातली सर्वात सॉलिड सुगरण आहे. कळलं? Stupid middle class girl. I tell you. बघू तरी काय केलंय ना. It's bad ना? अरे बरं लागतं की. दिग्विजय, what's wrong with you? काय झालं? कशाला घाबरतेस? हा आपलाच टीव्ही आहे. हा हा जरा इकडे. काय झालं? मला सांग, स्नेहा आली आपली स्नेहा? अहो अशी अचानक कशी मध्येच येईल? अगं मगाशी हुबेहूब एक स्नेहासारखी दिसणारी मुलगी मला घाईघाईने जाताना दिसली. तुमचं ना भासाचं प्रमाण आजकाल जरा वाढलंय. त्या दिवशी आपण सिनेमा बघून येत असताना थिएटर मधनं बाहेर पडलो आणि तुम्ही भलत्याच बाईचा हात धरून चालला होता. अगं ते मागून हुबेहूब तुझ्यासारखीच दिसत होती. मग चेहरा नाही का बघायचा? हा चेहरा. तिचा चेहरा तुझ्यापेक्षा जरा बरा होता. हो ना. तिचा नवरा भलताच चिडला होता तुमच्यात. फोडून काढला होता त्याने तुम्हाला. तुला काय ठाऊक? तू माझा हात धरून चालला होता. अच्छा, तेव्हाच एक माणूस दुःखी चेहरा करून बसला होता की काय हात पकडा मैंने. आलं फ्रेश होऊन गे. काय हात पकडा? आई, काय ग? काय झालं? अगो एक माणूस आहे ना, टोपी घातलेला गॉगलवाला माणूस ना माझा पाठलाग करत होता आणि त्याला चुकवण्यासाठी मी देवळात शिरले आणि तो गेल्यावर मी इकडे आले. अगं उगाच घाबरलीस तू. ओळखीचा आहे तुझ्या तो. कोण? तुझे बाबा. काय? सारखे ना मला भास होत आहेत. मगाशी स्नेहा दिसल्याचा भास झाला, आता स्नेहा असल्याचा भास होतोय.
बाबा बघितलं आता आवाजाचा सुद्धा भास होतो. ते तुम्ही होतात. म्हणजे ती तू होतीस ओरिजिनल आणि तुझी आई म्हणते की मला भास होतात म्हणून. थांबव जरा तुम्ही. सासरी सगळं नीट आहे ना? हो नीट वागतात ना तुझ्याशी? हो अगदी अगदी प्रेमाने वागतात. नक्की? नाही अशी अचानक आलीच म्हणून म्हटलं. का मला तुम्हा दोघांची आठवण आली, मी तुम्हाला भेटायला आले. नक्की का? खोटं बोलते ही. सरका या बसा. बसा बोला. ही माझ्या मामावर चिडून आली आहे. का? मग काय, मी केलेला कुठलाच पदार्थ त्याच्या मामाला आवडत नाही. आई अगं मग त्यात हताश होण्यासारखं काय आहे? कुठल्याही सासूला सुनेने केलेला पदार्थ सुरुवातीला आवडत नाहीच. सुरुवातीला माझ्या आईला तर शेवटपर्यंत हिने काही बनवलेलं आवडलं नाही. आई आता काय करू गं? अगं त्यात काय, एक पदार्थ आवडला नाही तर आणखीन 5 पदार्थ करून घालायचे सासूला खायला. हा हा आज का नाही मॅडम तुमच्यावर लई खुश होणार आहेत. तसं जर खरंच झालं ना तर मी तुझी खड्या नारळाने ओटी भरेन ग शकू. थँक्यू. स्नेहा, झाली का जेवणाची तयारी? हो काय काय केलंय? तूच बघ ना. स्नेहा, नुसत्या वासानेच पोटात कावकाव सुरू झाली आहे. बर का आम्ही दादा, आज तर टीव्हीवरच्या कुठच्याही सुगरणींच्या तोंडात मारली जाईल असं काम केलंयच नाही आता. पण आज मामा तुझ्यावर खुश झाली नाही तर? अभि अभि तू तर ना म्हणजे एक नंबरचा हायस. स्नेहा मम्माज बॉय. थांब. मामा, मामा. सांगू नका त्यासनी. का? थांब. मामा, मामा. यस माय बॉय, व्हॉट्स द मॅटर? मामा, एक मिनिट थांब. सासूबाई आधी तुम्ही बसा. या बे आता बोल. मामा, स्नेहा असं म्हणते की तिने आज इतकं चांगलं जेवण बनवलंय की तू खुश होऊन तिला बक्षीस देशील. वा, आणि तुझ्या ममाना जरी बक्षीस दिलं नाही तरी मी देईन ना तुला बक्षीस. वाडा वाडा पटापटा वाडा. अगं वृषाली बघ तरी काय काय बनवलंय तुझ्यासाठी. बघ बघ. बघितलंय मी ते सगळं तयार होताना. हे काय आहे? व्हेज कोल्हापुरी. खाऊ नका, का? इतकं तिखट झालंय की उद्या तुम्हाला सुट्टी घ्यावी लागेल. चाकून बघतो. आणि हे ते धिरड. ओ, माझा आवडता पदार्थ आहे. ते तर इतकं वाईट झालंय की बनवणाऱ्याच्या पाठीचं धिरडं करावं असं वाटेल. आणि हे काय गौड बंगाल आहे? गौड बंगाल नाही, बंगाली स्वीट्स आहेत ते. रसगुल्ले. मी तुम्हाला ना उद्या ऑफिसमध्ये टिफिन मध्ये देईन. हा ते कुणाला ऑफर सुद्धा करू नका. का ग? बंगाली लोक आपल्या घरावर मोर्चा घेऊन येतील. डॅडी खरंच इतकं हे सगळं वाईट झालंय का? अगं छान झालंय, म्हणजे बरं झालंय. मी काय म्हणतो, आपल्या कंपनीनं स्पॉन्सर केलेल्या कुकिंग शो मध्ये का भाग घेत नाहीस तू? अगं पहिलं बक्षीस नक्की मिळेल. काय? नका नका तिला असं काही करायला सांगू. आपलं रेप्युटेशन जाईल. आता तर मी या स्पर्धेमध्ये नक्की भाग घेणार आणि आणि पहिलं बक्षीस मिळवून दाखवणार यांना. डॅड कधी हो स्पर्धा ही? 8 दिवसानंतर. 8 दिवसांनी. ठीक आहे. काय? हो ना. अगं आपल्याकडे फार कमी दिवस आहेत. येत्या 2-3 दिवसात ना तुम्हाला असा पदार्थ शिकवायचा की मला पहिलं बक्षीस मिळेल. पण पहिलं बक्षीस काय आहे? अगं 5 लाख रुपये. किती? आई आई इकडे ये, इकडे ये. तू मला मदत नको करूस. का? अगं बक्षिसाची रक्कम ऐकून तुझं हे झालं. आपल्याला बक्षीस मिळाल्यावर काय होईल? नाही, मी तुला असा पदार्थ शिकवीन की तुला पहिलं बक्षीस मिळालंच पाहिजे. अहो अहो काय झालं? पाणी आलंय? नाही, माझ्या तोंडचं पाणी पाळलंय. तुम्ही पटकन कांदे चिरायला घ्या. अहो असं काय, हिला नवीन पदार्थ शिकवायचे त्यासाठी मला तुमची मदत हवी आहे. पण मी का कांदे चिरायचे? इतर वेळा नाकानी कांदे सोलताना माझ चिरायला घ्या. आई नाहीतर तेवढंच होतं का त्यांना? जप ग. अगं तुझ्यापेक्षा सुद्धा चांगला स्वयंपाक येतो मला, पण मीच कधी आपलं ट्राय केलं नाही. खरंच बाबा?
हो मग आज तुम्हाला चांगली संधी आहे एखादा पदार्थ शिकवा तिला. तिने ना लज्जतदार खाद्य स्पर्धेमध्ये भाग घेतला आणि पहिलं बक्षीस तिला मिळालंच पाहिजे. आज तुम्ही मिळवून द्या बक्षीस. लज्जतदार? अरे इज्जतदार माणसाची मुलगी आहे, मग भाग घेणारच. पटकन कांदे चिरायला घ्या. बोल किती कांदे चिरायचे? एक पोतं भर. आई ती स्पर्धेत भाग घेते की हॉटेल टाकते? बाबा स्नेहल, स्नेहल बेटा. कशाला हाक मारताय त्या उद्धट मुलीला? अगं नाही ग, त्या कुकिंगच्या स्पर्धेचे काही नियम समजावून सांगायचे, तिला माहित नाही ते. शकू, काय साहेब? स्नेहल कुठे? स्नेहताई नाही आहेत घरात. हा? कुठे गेली आहे? म्हणजे तुझी सून कुठे गेले तुला माहित नाही? सून कुठली? माझी सासूच आहे ती. अहो अभिदादा काहीतरी म्हणत होते की त्या घरी गेल्यात माहेरी त्यांच्या. काय? माहेरी? अभिला ताबडतोब इथे बोलाव. अभि की अभि बुलाव. अभि अभि अबग अबग बायको बाहेर गेली तर आनंदाने नाचतोय. अभि 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 ते यंत्र काढा त्याच्या कानातलं. अभि बोलत. अभि मी काय विचारते तुला, स्नेहल कुठे आहे? स्नेहा माहेरी गेलीये. ती खाद्यस्पर्धा आहे ना, ती तिला जिंकायची आहे. मग त्याच्यासाठी तिची आई तिला काही नवीन पाककृती शिकवतीये. ताबडतोब बोलवून घे तिला इथे. उद्या ती मला इथे दिसली पाहिजे. ओके? बट नो बट्स अँड इफ्स. येस मामा. तोपर्यंत एन्जॉय कर. हा. एकटाच. माहेरी जाते माझ्या परवानगीशिवाय? व्हॉट नॉनसेन्स. वृषाली, एक गोष्ट मला समजत नाहीये. एरवी तू तिला मिडल क्लास म्हणून हिणवतेस, तिला सतत बाहेर जा असं म्हणतेस. मग आता ती चांगली गेली आहे ना माहेरी, मग परत का बोलवतेस? कारण तिथे माहेरी आईकडे माझ्या विरुद्ध काय काय कारस्थान शिजत असतील ती मला कळली पाहिजेत. कम ऑन. यू डोंट अंडरस्टँड. ढवळ ढवळ. अगो काय नाजूकपणा ढवळतो. जरा जोरा जोरात ढवळ. हा 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 हळू हळू. अगो एवढी घाई नाही करायची, नाही तर तिखट मीठ पीठ काहीतरी टाकायचं राहून जाता. शुभदा, पुलावात मी मीठ टाकलंय काय गो? म्हणतात ना लोक सांगे ब्रह्मज्ञान आणि आपण स्वतः. या बघा मालपेकर बाई, तुम्ही तुमच्या म्हणी ताणू नको. हा, मी जर माझे म्हणी म्हणून लागले तर तुमचा गप उघडून बघतात तर आपलीच पोळी. याचा पण मध्ये दूध दिलो. तुम्ही दोघी भांडताय का पिकनिकला आल्यासारख्या? आमची खारट झाल्यावर काय करायचं? अशा वेळेला ना बटाटा घालायचा. अख्खा. अख्खा? अख्खा नाही, कापून कापून. मग ठीक आहे. त्याच्यात अख्खो बटाटो टाकूच लागता. आमच्यात अख्खो बटाटोच टाकतात. घाल. आई भाजी तिखट झाल्यावर काय करायचं? अगो वाईट पाणी घालूचं त्याच्यात. आणि सुकी भाजी असली तर काय करायचं? सुकी भाजी असेल तर सांगायची त्याच्यात पाणी घातलंय पातळ भाजी झाली. काय बोलतास तुम्ही मध्ये 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 मध्ये? मला तुम्ही बोलून दिला. तुम्हीच बोलता. उगाच चुकीचे सल्ले देऊ नका तिला. आणि जेवढी मदत केलीत ना तेवढी खूप झाली. मी तसं म्हणते नाही की स्नेहलनी आतापर्यंत 5 भाज्या चांगल्या प्रकारे शिकली आहे. होय की रे? होय ना? अजून ती भाजी कोणी चाकून बघलेन की ना? हे आहेत ना, आओ जरा टेस्ट करा ना. बाबा या ना. मी या ना. देवाने त्यासाठी जन्माला घातलंय मला. घे बाय, काय बोलतास काय तुम्ही? सरळ सरळ औशी बापाशीवरच आरोप करतास. तुमचा आडनाव देशपांडे, मग हे मिस्टर देव कसे तुमका जन्मात घालतले? ही बाईने डोक्यावर पडलेलं हॉस्पिटलमध्ये घेऊन जा. नका काय बोलले काय हो? नाही नाही नाही, फोनची रिंग असते. बाबा फोन घ्या ना. हा हा, फोन वाजतोय खरा. हॅलो, अरे जावई बाप्पा. अहो काय हे गणपती बाप्पा करते त्याला. जावई बाप्पा. हॅलो, हा अभि बोल. अरे मला इतक्यात नाही येणार येता. का म्हणजे का? अरे असं काय करतोस? तुला माहिती नाही इथे माझं ट्रेनिंग चालू आहे ते. मग हो, पण इथल्यासारखा फ्रीडम मला तिथे मिळणार आहे का? मग आणि तुला माहिती अभि, मी एका दिवसात आहे ना 5 पदार्थ शिकले करायला. हो. आणि बाबा सांगतायत एक एक पदार्थ ना एकाहून एक सरस झालाय ते. आवाज, अरे ढेकर दिला बाबांनी, इतकं आवडलंय ते. स्नेहा दार उघड. अगं दार उघड, भैया नेमका लवकर आलाय बघ आज. काय ग आई? क्या है भैया? भैया नाही अभि.
अभी हमको कुछ नहीं चाहिए, तुम जाओ. अगं स्नेहा मी आहे. अय्या, हा भैया नाही, हा तर माझा सय्या. ये. काय अभि एवढ्या पहाटे पहाटे? अहो पहाटे कसली, सूर्य उगवलाय. अभि स्नेहा मी तुला घेऊन जायला आलोय. आत्ता? हो आता. अगं डॅड ना तुला स्पर्धेचे काही नियम समजावून सांगायचे. अरे पण माझं ट्रेनिंग. अगं तुझं ट्रेनिंग तू आपल्या घरी जाऊन घे, वाटलं तर सासूबाईंना घेऊन चल. आणि तुझी मम्मा? इकडे नाही इकडे नका बोलू, तिकडे बारे आहेत ना त्या. अगं मम्मा दुपारची असते कुठे घरात? मग कुठे? नाही मी कुठे? अरे आपलंच घर आहे. हा कोण आहे? नमस्कार जावई बापू. अरे पण अभि मी तिकडे. अगं एवढं ते म्हणतात तर जा ना त्यांच्या बरोबर. बरं ठीक आहे, मी तयार होऊन येते. हा. ये. बरं बाबा, तुम्ही रात्रीचे पदार्थ खूप आवडीने खाता म्हणे. अगं मी ढेकर देतोय. स्नेहा कम इन. शकू ताईसाहेबांच्या आईला, ताईसाहेबांच्या आईला, ताईसाहेबांच्या आईला. काय ताईसाहेबांच्या आईला म्हणतेस का ताईसाहेबांच्या आई आल्या असं म्हणतेस? ताईसाहेबांच्या आई आल्या असंच म्हणले मी. कुठे स्नेहा? तुमचीच वाट बघत होती. पटकन बोलून आणते तिला. आत्ता आले. अगं आई किती उशीर केलास तू. अगं सासूबाई कधी येतील किटी पार्टीवरून? त्या येण्याआधी माझा किमान एक तरी पदार्थ शिकून झाला पाहिजे. चल सुरुवात करूया. अगं पण केवढी भिजलीस तू. अगं रिक्षातनं उतरले आणि पाऊस लागला, मला काहीतरी चेंज नाही करायला. बरोबर ठीक आहे. शकू जरा आईला ना गाऊन दे ना. आत्ता आणते. चल तोपर्यंत चहा देते. पुढशील. शकू तूप द्या जरा. अरे देवा, तूप तर संपलंय. जा घेऊन ये स्टोरूम मधून. बेडरूम मधून? स्टोरूम मधून आण लवकर. हे बघ, असं चांगलं खरपूस परतून घ्यायचं, त्याच्यानंतर तूप घालायचं, खूप नाही घालायचं. तूप मी काय सांगते ते अगोदर ऐकून घे. हा परतून घ्यायचं, माझा थोडासा गुलाबी रंग येतो आणि गुलाबी रंग आला ना की त्याच्यात नाही की आवाज येतो. अगं असं नाही आवाज येत. आई माझ्या मोबाईलची रिंग वाजते. मोबाईल वाजतोय माझा. हो वृषाली किचन मध्ये. बऱ्याच दिवसांनी तुला इथे बघून खरंच खूप बरं वाटलं. सोडा त्याला. काय हे दिग्विजय, मी नसताना काही जनाची नाही तर मनाची तरी. अगं नाही मी हे बाबा अगं हे हा काय करताय? अगं मला वाटलं तू आहेस ह्याच्यात. हे आपल्याकडे पण आहे ना असं हे. माझा गाव तुमचाच आहे तो. मग जो सापडला तो दिला. तू त्यानं माझं. एक मिनिट. माझी आई मला कुकिंग शिकवायला आली होती आणि येताना खूप भिजली होती म्हणून हा गाऊन दिला. आणि काळजी करू नका सासूबाई, हे कुकिंग कॉन्टेस्ट जिंकले ना की असे 100 गाऊन मी तुम्हाला भेट म्हणून देईन. हो का? हो जिंकलीस तर ना. मी असताना त्या कॉन्टेस्ट मध्ये आता मी सुद्धा भाग घेणार आहे. जस्ट वॉच आउट.